आता इथून माग नाही का तुम्ही गणपती बाप्पाचे दुकानं बघितले असन बरं का, पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे गणपती बाप्पाचा कारखाना डायरेक्ट. म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती बनती कशी आणि मूर्तींची साईज केवढी आहे आणि हा तुमच्या कामाचा आहे बरं का. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आज मला जायचं होतं मित्राला भेटायला. आता आमचं लय जुनं रिलेशन आहे बरं का, बरेच दिवस झाले मी काय भेटलोच नाही त्यांना पण आणि ते पण मला काही भेटले नाही. आता तेवढ्यातच आम्ही नाही का आपली जुनी जागा म्हणजेच आपली फेमस मुकुंदवाडी बरं का, ह्याच जागेवरून मी शून्यातून वर आलोय बरं का. आता इथून पुढे आम्ही आलोय चिकलठाण्याला आणि चिकलठाण्यामधून तुम्हाला तर घाटी माहीतच असन. आता इथं नाही का नाव लावेले बरं का घाटी म्हणून. तुम्ही नाही का या एसी मधून सरळ पुढे जायचं. सरळ पुढे गेल्याच्या नंतर नाही का तुम्हाला राईट मारायचंय बरं का. राईट मारल्याच्या नंतर सरळ थोडं जायचं पुढं आणि लगेच तुम्हाला गणपती बाप्पाचा डायरेक्ट कारखान्यात दिसन. एक दोन मूर्त्या दिसणारच नाही, पुरा कारखाना आहे इथं कारखाना. आता समजत पहिले त्यांनी तर आम्हाला छोट्या छोट्या मूर्त्या दाखवल्या आपल्याला आणि त्याच्यानंतर त्यांनी काय जशा मोठ्या मोठ्या मूर्त्या दाखवायला चालू केल्या. आयला मी तर फर्स्ट टाइम बघतोय बरं का एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या. आणि ही मूर्ती बघा किती सुंदर आहे गणपती बाप्पाची. खरंच यार लईच भारी आहे बरं का. इथं तुम्हाला छोट्या मूर्त्यापासून तर तुम्हाला डायरेक्ट 12-12, 13-13 फुटापर्यंत मूर्त्या भेटणार आहे. आता या समजा तर मूर्त्या बघितल्या होत्या त्यांनी ह्या वर्षी एक स्पेशल मूर्ती बनवली, ती पण समजत मोठी आहे बरं का. म्हणलं आता मी बघायला चाललोय ना तर तुम्हाला पण दाखवतो नाही का. आणि ही बघा आपली